नमस्कार, मी भाग्यश्री आणि तुम्ही पाहत आहात टी-ओ-डी मराठी. आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट असीम सरोदे सर. सर, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद पार पडली. त्यात तुम्ही ठाकरे गटाचे वकील म्हणून सहभागी झाला होतात. त्यावेळी तुम्ही ठाकरे गटाची कायदेशीर बाजू स्पष्ट केली. पण त्यावेळी बोलताना तुम्ही महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा फालतू माणूस असा उल्लेख केला. त्यावरून टीका होतीये. एका वकिलांनी राज्यपालाबद्दल अशी भाषा वापरणं योग्य आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? एकतर भगतसिंग कोश्यारी हे आत्ता काही राज्यपाल नाही आहेत. दुसरी गोष्ट, फालतू हा शब्द असंसदीय नाही आहे. तो काही अनकॉन्स्टिट्युशनल शब्द म्हणून त्याची गणना होत नाही. पण तरीही फालतू हा शब्द वापरायला पाहिजे की नाही असा प्रश्न विचारला तर मी वापरला नव्हता पाहिजे असं माझं म्हणणं आहे. चुकीचं झालं की मी तशा प्रकारचा शब्द वापरला, कारण की तो शब्द न वापरतासुद्धा भगतसिंग कोश्यारी यांच्या बेकायदेशीर असंविधानिक कृतींचं वर्णन मी करू शकलो असतो. भगतसिंग कोश्यारींनी बोलता बोलता महात्मा फुलेंचा अपमान केला, कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, कधी राजकारणच आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला, जी राज्यपालांची कायदेशीर आणि संविधानिक भूमिका नसते. त्यांनी राजकारणात सहभाग घेतला आणि याच उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे आणि त्याच्याबद्दलचं दुःखसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं की लोकशाही मार्गाने प्रस्थापित केलेली राज्यव्यवस्था आणि यंत्रणा उलथवून टाकण्यामध्ये राज्यपालांचा सहभाग असणं दुःखद आहे, असं त्यांनी स्टेटमेंट केलं होतं. ते सगळ्या न्यूजपेपरमध्ये प्रकाशितसुद्धा झालं होतं. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबद्दल व्यक्तिगत टीका जरी ती असली तरीसुद्धा राज्यपाल या पदाबद्दल काही मी अप्रतिष्ठा करणारं बोललेलो नाही आहे. मग आता एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की राज्यपाल असेल किंवा अशा अनेक संविधानिक पदांवर कोणीही टुकार आणि सुमार दर्जाचे माणसं जाऊन बसतील आणि त्यांचा आपण आदर करत बसायचा, असं काही भारतीय संविधान आपल्याला सांगत नाही. त्यांनी त्या पदावर बसल्यावर त्या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. त्या पदाची एक गरिमा असते, एक रिस्पेक्ट असतो. तो त्यांच्या वागणुकीतून दिसला पाहिजे, त्यांच्या व्यवहारातून दिसला पाहिजे. ते कसेही वागतील आणि लोकांनी काहीच म्हणायचं नाही, कारण की ते संविधानिक पदाचा तो अपमान ठरेल, हे मला काही मान्य नाही. त्याच्यामुळे दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे तुम्ही लक्षात घ्या, की व्यक्ती म्हणून तो माणूस कसा वागतो ते वेगळं आहे आणि संविधानिक पदावर बसलेला आहे म्हणून कसा वागतो हे सुद्धा वेगळं आहे. मग संविधानिक पदावर विशिष्ट सभ्यतेचे नियम, कायदेशीरतेचे नियम, संविधानिक चौकटीतले नियम त्यांनी पाळलेच पाहिजे. तो जर पाळत नसेल तर नागरिक म्हणून आमचा हक्क आहे की आम्ही त्या वर्तणुकीबद्दल बोलू शकतो. याचा अर्थ त्या पदाबद्दलची अप्रतिष्ठा करणाऱ्याबद्दल आम्ही बोलतो. त्या पदाबद्दल आपण काही चुकीचं बोलत नाही आणि म्हणून मला असं वाटते की भगतसिंग कोश्यारी यांच्याबद्दल फालतू हा शब्द मी त्या दिवशी वापरला. ती दुःखद बाब आहे. मलासुद्धा त्याचं वाईट वाटलं. याच्यानंतर असे शब्द न वापरतासुद्धा मी बोलू शकेन हे मला नक्की माहिती आहे. पण त्याचबरोबर जेव्हा एक लोकशाही पायदळी तुडवणारा माणूस म्हणून मी त्यांच्याकडे बघतो, संविधानिक नैतिकता मोडतोड करून वागणारा व्यक्ती म्हणून राज्यपाल पदावर बसलेल्या भगतसिंग कोश्यारी यांच्या कामकाजाचं मला आठवण येते, तेव्हा मला राग येतो, चीड येते. ती लोकशाहीच्या प्रेमापोटी येते आणि म्हणून मी तसं जर म्हटलं असेल तर माझा उद्देश हा त्यांना फालतू म्हणण्याचा असा नव्हता, पण त्यांनी जे काम केलेलं आहे त्याचा दर्जा जो आहे तो दाखवण्याचा होता. तरीसुद्धा याच्यानंतर मी नक्की प्रयत्न करीन की चांगल्या शब्दांमध्ये अशा लोकांवर टीका टिप्पणी केली पाहिजे आणि त्याचं पालन सगळ्यांनीच करावं असं मला वाटतं. टी-ओ-डीच्या माध्यमातून तुम्ही तुमची प्रतिक्रिया व्यक्त केली. धन्यवाद सर. आणि राजकारणातल्या ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा टी-ओ-डी मराठी. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, टी-ओ-डी मराठी, लोकांकडून लोकांसाठी.